बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांच्या नेतृत्वाखाली पेठ वडगाव येथे कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अशोकराव माने कॉलेजचे चेअरमन व केडीसी बँकेचे संचालक विकासरावजी माने, वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण, हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष अमर पाटील, तय्यब कुरेशी, शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नरके, शरद बेनाडे, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, संदीप बाबा पाटील, बाळकृष्ण बोराडे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व निषेध करतोय. आपले हिंदू बांधव, जे निष्पाप बांधव काश्मीरमध्ये जे सहलीला गेले होते, फिरायला गेले होते, अनेक उच्च पदस्थ अधिकारी होते, अशा अतिशय सात्विक माणसांना ह्या हरामखोरांनी मारलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा निषेध करून त्यांचा खात्मा झाला पाहिजे आणि पाकिस्तानला संपवलं पाहिजे. यासाठी आज आम्ही सगळे रस्त्यावर आलेलो आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आमचा हा कॅन्डल मार्च आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे 5 चांगले निर्णय घेतले त्याचा संपूर्ण देश स्वागत करत आहे. त्याच्या समर्थनात काय सांगाल? फार सुंदर आहे. ज्या गोष्टी खरं वास्तविक भारत हा आमचा सात्विक आहे. आज आपल्या देशातली सर्व जनता एकमेकाबद्दल आदर आणि प्रेम, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. कधी भारतानं कधी हल्ला केला आहे किंवा कुणाचा अशा पद्धतीचा बदला घेतला आहे किंवा अतिरेकी कधी आमच्या आधी तयार केलेत, त्या सगळ्या अतिरेकी तयार करून तो पाकिस्तान त्या अतिरेक्यानं शिकून भारतावर कायमपणे हल्ला करत असतात आणि त्यामुळं त्या पाकिस्तानला धडा प्रचंड प्रमाणात शिकवला पाहिजे. 5 निर्णय घेतले ते चांगलेच आहेत, परंतु तात्काळ अटॅक करून त्या लोकांना संपवलं पाहिजे. भयभीत झालेले आहेत, पळालेले आहेत. भारत नुसता निर्णय घेतल्यावर आज त्यांचा हादरून गेलेत. ते आज बायका मुलाला सकट ते पळालेले आहेत. एवढं आपण प्रामाणिक असल्यामुळं, आपण सात्विकपणानं भारताची नागरिक हे कायमपणे राहत असल्यानं आज अशा भ्याड ह्या पाकिस्ताननं जो हल्ला केलेला आहे त्याला धडा शिकवणं हे अत्यंत गरज आहे. हातकणंगले तालुक्यातील पहलगाम येथे अडकलेले 56 पर्यटक आज सुखरूपरित्या पोहोचलेले आहेत. परिणामी मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं देश स्वागत करत आहे आणि अशा निर्णयाची पुन्हा एकदा जगाला अपेक्षा आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.